याच्या पुढची मॅच आहे मॅच क्रमांक 19 श्रीराम वॉरियर्स विरुद्ध शेतकरी पॉवर। बॉल दे नवीन नवीन बॉल दे। पुढची मॅच आहे 19वी ग्रुप अ श्रीराम वॉरियर्स विरुद्ध शेतकरी पॉवर। दोन्ही संघांनी तयार राहायचंय। शेतकरी पॉवरची आत्ताच मॅच झाली, त्यांनी थोडासा आराम करायचा आहे। लगेच पुढची मॅच तुमची आहे। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आणि ऋषिकेश दुधाने यांना विनंती आहे त्यांचा टॉस सोडवून घ्या। श्रीराम वॉरियर्स विरुद्ध शेतकरी पॉवर, चला लगेच टॉस सोडवून घ्या। जोराचा मारलेला फटका, परंतु भावाने मारला आणि भावालाच लागला। ओंकार आलाय फलंदाजी करायला, परंतु क्षेत्ररक्षण पण करतोय। पहिलं षटक अमित जगताप श्रीराज जम्बो 11 साठी टाकतोय। ओंकार जगताप चांगलं क्षेत्ररक्षण। पुढची मॅच आहे 19A ग्रुप मधून श्रीराम वॉरियर्स आणि शेतकरी पॉवर। लगेच टॉस सोडून घ्या। जोराचा मारलेला हा फटका आणि जसं अपेक्षित तसं क्षेत्ररक्षण नाही झालं आकाश जगताप यांच्याकडून आणि 4 धावा मिळाल्या पॉवर हिटर्स संघाला। श्रीराम वॉरियर्स आणि शेतकरी पॉवर संघ दोन्ही संघाच्या कॅप्टनने इथे यायचे टॉस उडवण्यासाठी। श्रीराम वॉरियर्सचे कॅप्टन विक्रम जगताप या इकडे, या बाजूला या। आणि दुसरे शेतकरी पॉवरचे कॅप्टन कुंदन गोळे। 2 धावा घ्या आत्ताच्या। शेतकरी पॉवर संघाचे कॅप्टन कुंदन गोळे। आत्ताच्या पण 2 धावा। चांगला प्रयत्न, परंतु 4 धावा मिळाल्या। चांगली फलंदाजी दोन्ही भावांकडून, प्रथमेश जगताप ओंकार जगताप। शेतकरी पॉवर ना ते आत्ताच गेल्यात ना खेळून। शेतकरी पॉवरचे कॅप्टन कुंदन गोळे, आपला टॉस सोडून घ्यायचा आहे। पुढची मॅच लगेच आपली। चांगलं क्षेत्ररक्षण। पहिलं षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 15 धावा। पॉवर हिटर संघाची धाव संख्या झालेली 15 धावा। दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलेले भूषण जगताप, अनुभवी, अंडरआर्म खेळण्याचा तर चांगला अनुभव। चौकार, इकडे या, खाली खाली या, ओरडायला या पण खाली या। अजून एक चौकार, 4 धावा। कुंदन गोळे या इकडे, टॉस सोडून घ्या तुमचा। ऋषिकेश दुधाने कुठे घ्या, कुठं पण। चौकार, 4 धावा। धाव संख्या झाली 28। चांगला मारलेला चेंडू, षटक पूर्ण आणि धाव संख्या झाली 32 धावा। 2 षटक पूर्ण, धाव संख्या झाली 32 धावा पॉवर हिटर संघ। उडाला कोणी जिंकला?
श्रीराम वॉरियर संघानं टॉस जिंकलेला आहे आणि आता डिसिजन सांगतील. याच्या पुढची मॅच आहे 19वी. चौकार, अजून एक चौकार, 4 धावा. नो आणि आत्ताच्या 1 अशा 2 धावा. वाईड, 1 धाव. महेश मोरे, तुमचा स्पीकर इकडे लावू नका. तिसरं षटक चालू आहे. अजूनही दोघं भाऊ खेळतायत. जोराचा मारलेला हा फटका. चांगली फलंदाजी बघायला मिळेल बघा पॉवर हिटर्सच्या दोन्ही खेळाडूकडून. एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला ओंकार. चार धावा. धाव संख्या झाली 51. 3 षटक पूर्ण. धाव संख्या 51. चांगली फलंदाजी केली बघा दोन्ही भावांनी इथं. सर एक बॉल अजून शिल्लक आहे का? आत्ताची 1 धाव. 3 षटक पूर्ण. धाव संख्या झालेले 52 धावा. तीन षटक पूर्ण. धाव संख्या 52 धावा. सुंदर मारला. कसलाही या ठिकाणी पर्याय नाही एक क्षेत्ररक्षण करायला आणि 4 धावा मिळाल्या. चौथं षटक संघमालक निखिल जाधव टाकताना. सामना करतोय प्रथमेश जगताप. जोराचा फटका आणि 1च धाव मिळाली. सुंदर मारला आणि हा चौकार. जोराचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. आत्ताच्या किती धावा आहेत? 2 धावा. आणि विकेट प्रथमेश जगताप आउट. चांगली धावसंख्या करून आता बॅट आदित्यच्या हातात. 4 ओव्हर धावसंख्या झालेले 64 धावा. मागच्या पर्वामध्ये याच श्रीराज जम्बो 11 संघाचा 63 धावांचा स्कोअर होता आणि तोच आता स्कोअर या ठिकाणी मोडलेला आहे.
पॉवर हिटर संघानं आणि नवीन धावसंख्या झालेली आहे उच्चांकी 64 धावा. 4 षटक पूर्ण, धावसंख्या झालेली आहे 64 धावा आणि अजून एक पूर्ण 1 षटक बाकी आहे. चांगली फलंदाजी बघा, जोरात मारलेला. आणि आता कॅप्टन आदित्य जगताप बघूया. चौकार, प्रथमेश आउट झाला आणि आदित्य आला. त्याने सुद्धा चांगली बॅटिंग करायला चालू केलेली. पहिला चेंडू मारला आणि चौकार घेतला. धावसंख्या वाढती आणि हात लागला होता का विकेट आहे? विकेट, ओके. अनियंत्रित मारला उचलून आणि विकेट मिळाली. निलेश जगताप पुढचा खेळाडू. एक धाव मिळाली. शेवटचं षटक पूर्ण आणि धाव संख्या झालेली उच्चांकी अशी 71 धावा. जिंकण्यासाठी 72 धावांची गरज आहे श्रीराज जम्बो 11 संघाला. जितक्या जोराची आणि चांगली फलंदाजी पॉवर हिटर संघाने केली, पॉवरफुल फलंदाजी केली, तशीच फलंदाजी आता बघायला भेटणार आहे श्रीराज जम्बो 11 संघाकडून. चला जास्त वेळ घेऊ नका पॉवर हिटर्स. ओंकार चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुझ्या मम्मीला येऊन घरी सांगणार की हावऱ्यागत करतोय 4-4 बॉल मागतो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि श्रीराज जम्बो 11 संघाला विनंती, चला लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवा. चला. आणि पुढची मॅच आहे श्रीराम वॉरियर्स विरुद्ध शेतकरी पॉवर. श्रीराम वॉरियर्स संघानं अजून डिसिजन सांगितलेलं नाही. आहे का श्रीराम वॉरियर्सचं कोण आहे का इथं? कुठली बॅट पाहिजे तुला? अरे इथं किती बॅट येतात इथं नाही तुझी. काय बॅटिंग? ठीक आहे. फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे श्रीराम वॉरियर संघानं आणि शेतकरी पॉवर संघाला क्षेत्ररक्षण करायला लागणार आहे. नाही इथं लाडू हे घरी, इथं लाडूला पाठवू का घरी? हे जा घरी बोलावले, मम्मीने बोलावले जा. आणि साई दादाला पण सांग. कुठे साई? साईराज अमोल जगताप घरी बोलावले. साईराज अमोल जगताप घरी बोलावले, लवकर जावा. सुंदर मारला. मगाशी जशी फलंदाजी बघायला भेटली तशीच पुन्हा एकदा पुनरावृत्ती. रोहित मांढरे यांच्या बॅटमधून 4 धावांसाठी मारलेला हा फटका.
श्रीराज जम्बो 11 संघ. चांगलं क्षेत्ररक्षण ओंकार जगताप. मागाशी चांगली फलंदाजी आणि आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षण. रेहान कडून चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलं षटक आपल्या संघासाठी टाकताना कुमार जगताप वाईड आणि 1 धाव मिळाली. सुंदर मारला आणि कॅप्टन आदित्य जगताप यांच्याकडून सुटला. 4 धावा देऊन गेला. पहिलं षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 15 धावा. बघा मगाशी सुद्धा पॉवर हिटर संघाच्या 15 धावा होत्या. पहिलं षटक पूर्ण. दुसरं षटक आपल्या संघासाठी टाकायला आलेलं आहे प्रथमेश जगताप. एक धाव मिळाली. परत एकदा 1 धाव मिळाली. पुन्हा एकदा 1च धाव. चांगली गोलंदाजी प्रथमेश जगताप यांच्याकडून. जोराचा मारलेला हा फटका अनियंत्रित आणि विकेट. रोहित मांढरे. पुढचा खेळाडू फलंदाज प्रकाश दादा जगताप. दुसरं षटक चालू आहे. चार धावा. चांगला मारलेला आणि दुसरं षटक पूर्ण. धाव संख्या झाली 22 धावा. बघा हळूहळू श्रीराज जम्बो 11 संघ सुद्धा आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 2 षटक पूर्ण आणि 22 धावा मिळालेल्या आहेत त्यांना. पूर्ण कसोशीने प्रयत्न करताना दोन्ही संघ विजयासाठी. बघूया काय होतंय. तिसरं षटक कुमार जगताप पुन्हा एकदा आपल्या संघासाठी घेऊन आलेले आहेत. संघ मालक स्वतः परत पुढे फलंदाजीमध्ये सामना करतायत प्रकाश दादा जगताप. 1 धाव आत्ताची. चांगलं क्षेत्ररक्षण ओंकार जगताप यांच्याकडून. काय पाहिजे. जुना बॉल पाहिजे का. त्यांना खेळायला पाहिजे प्रॅक्टिसला. झाल्यावर देतो. जुना आहे का बघा. जोराचा मारलेला हा फटका आणि 4 धावा देऊन गेला. लहान पोरांनी घेतलं बॉल. चला 3 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 30 धावा. तीन षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 30 धावा. आदित्य जगताप कॅप्टन 4थं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलाय. पॉवर हिटर्स.
पूर्ण क्षेत्ररक्षणाची फळी सीमारेषेवर लावली. 4 धावा मिळाल्या. पहिला चेंडू षटक चौथं अमित जगताप यांच्या बॅटमधून. एक धाव आत्ताची. चांगली गोलंदाजी. कॅप्टन आदित्य जगताप आपली षटक पूर्ण करून धाव संख्या झालेली आहे 36 धावा. एक षटक बाकी. एक षटक आणि 36 धावा करायच्यात. प्रत्येक बॉलला 6 रन पाहिजेत. प्रत्येक आलेला बॉल हा सीमारेषेच्या पार न्यायचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका ओंकार. चला टाका. शेवटचं षटक आहे. काय नियम असेल तसं, जो काय नियम अटी लावलेले असतील त्याच्यानुसार तुम्ही क्षेत्ररक्षण लावू शकता. 2 धावा. चांगला शर्तीचा प्रयत्न करताना दोन्ही फलंदाज. 1 धाव. काय 4 धावा. चांगला मारलेला. 4 धावा देऊन गेला. पुन्हा एकदा 4 धावा. घरी जा. धाव संख्या झाली 47. श्रीराज जम्बो 11 संघाची धाव संख्या झाली 47 धावा. यार तुमची मॅच आहे. शेवटचं षटक. चौकार. पुन्हा एकदा चौकार. सलग 3 चौकार मारले बघा अमित जगताप. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अमित साठी. नोचा एकदा चेक करा. बॉक्सच्या नोचा. नो बॉल आहे आत्ताचा. आत्ताच्या 5 धावा. धाव संख्या झाली 52 धावा. श्रीराज जम्बो 11 संघाने पाठलाग करताना 52 धावा केलेल्या आहेत आणि अजून हे शेवटचं षटक चालूच आहे. बघूया. कोण आहे पोरग?